नमस्कार, मी साहेबराव ठाकरे, चांदोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी तुम्हाला कांद्याचे बाजारभाव दाखवतोय। आजची तारीख आहे 18 मार्च 2026। लाल कांदा सुरू आहे, उन्हाळ कांद्याची एखादी अर्धी आवक सुरू झालेली आहे। मी तुम्हाला दाखवतो लाल कांद्याची आणि उन्हाळ कांदा जर मिळाला तर काय भाव आहे। चला आजचे चांदोड बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेऊ। चला इकडे कांदा आहे, काय भाव गेला, क्वालिटी दाखवतो तुम्हाला। माल पाहून घ्या कशी आहे, सुपर माल आहे। कांद्याची एक नंबर क्वालिटी। काय भाव गेला? भाव जास्त गेला असेल, माल चांगला दिसतोय। काय भाव गेला? 1385 म्हणजे 1400च्या आसपास। कुठले शेतकरी? सोनी सांगवी शेतकरी आहे। 1385 रुपये चांदवड बाजार समितीत गेलेला माल आहे। मालाचंच मोल होतं, लक्षात घ्या। कोणती बाजार समिती राहू द्या, लासलगाव बाजार समितीनंतर चांदवड बाजार समिती एकमेव आहे की जी दुसऱ्या क्रमांकावर राहते। म्हणजे स्थापनेपासून 1982 साली स्थापना झाली चांदवड बाजार समितीची आणि 1947 साली लासलगाव बाजार समिती सुरू होते। हे चांदवड बाजार समितीचं मैदान आहे। शेतकरी मित्रांनो पाहून घ्या क्वालिटी आणि भाव। काय प्रकार आहे हा आहे? हा, याच्यामध्ये जर कांदा आपण भरला ट्रॅक्टर मध्ये हा, तर आपला ट्रॅक्टर मधला माल तसाच्या तसा ट्रॉलीमध्ये ओतला जातो। बर। त्याच्याने आपल्या कांद्याची पत्ती सोडली जात नाही, कांदा फाटला जात नाही आणि व्यापाऱ्यांना पण तो माल चोख दिसतो। त्याच्यामुळे तो व्यापारी पण चांगले बीट लिहून 2-5-50 रुपये जास्त प्रमाणात घेतात। अच्छा, कांदा पण चांगला त्याच्या तसा आपल्या ट्रॉलीमध्ये जातो। अच्छा, म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा आहे भाऊ याच्यात। शेतकऱ्याचा फायदा आहे याच्यामध्ये। म्हणजे ते माल जसं तसं त्यांचं 5-50 किलो 100 किलो खराब होत नाही खाली पडल्यानं। खराब एक कांदा सुद्धा खराब होत नाही। डायरेक्ट तसाच्या तसा आपण जसा पाडला तसा आपला कांदा ट्रॉलीमध्ये। हा, म्हणजे हायड्राचा जुगाडी आहे का? हो। चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची मुलाखती शेतकरी बंधूंनो पाहून घ्या। शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलंय आणि व्यापाऱ्यांसाठी पण। त्यामुळे प्रत्येक शेतकरी ना ही जोळी टाकून घेतो खाली। मिडियम कांदा आहे, तुम्हाला साईज दाखवतो, क्वालिटी दाखवतो। या पद्धतीची क्वालिटी आहे मालाला, कलर आहे मालाला एकदम कलर। अशा पद्धतीचा कांदा आहे। शेतकऱ्यांना काय भाव गेला? 1180। कालच्या पेक्षा मार्केटमध्ये आज काय सुधार आहे का? काय सुधारणा आहे का? 2 नंबर माल सुधार आहे। अच्छा, कोणतं गाव तुमचं? वागदर्डी। वागदर्डी, चांदवड तालुका मनमाड जवळ। ओके, वागदर्डीचे शेतकरी आहे। 1180 रुपये गेला, म्हणजे 1200च्या आसपास गेलाय। बरं आहे, नाही पेक्षा बरं आहे। वेगवान शेती चॅनलवर दिसतं बरं काही। हा, इथं कोण नाही वाटतं, इथं भरणार आहे फक्त कोणी नाही म्हणून शेतकरी जिड आहे तिथं दाखवतो। मालाची क्वालिटी साईज पाहून घ्या कसा असा माल आहे। काय भाव गेला? 1150। कोणतं गाव? शिंगवेचे शेतकरी 1150 रुपये गेलेला आहे। मला आज जरा नाही पेक्षा बरं वाटतंय ना कालच्या पेक्षा। काही नाही, माल चांगले जाणार आहे का? 2 नंबर माल 2 नंबर। हा, नाही पण काय राहतं, चांगल्या मालाला कधी कधी जाताना कमी चांगले जाणारच ना। हो, चला शेजारी एक शेतकरी आहे, आपण त्यांना दाखवू। काय भाव गेला? 1040 का? किती कांदे राहिले अजून? नाही, संपल्या। कोणतं गाव? वागदडी शेतकरी आहे। कांदा जवळजवळ संपल्यात जमा आहे। शेजारी एक कांदा आहे, साईज तुम्हाला दाखवतो। अशा पद्धतीचं कांदा आहे, टरलं उडायला लागलेलं आहे मालाचं, त्याच्यामुळे मालाचा भाव कमी जास्त होतोय। काय भाव गेला? 955। कोणतं गाव? शिंगवेचे शेतकरी 955 रुपये भाव गेलेला कांदा आहे। आणि शेतकरी इथं कोण आहे का शेतकरी? कांद्याची साईज अशी आहे, क्वालिटी अशी आहे। चांदोड कृषी उत्पन्न बाजार समिती। काय भाव गेला? 1295। वा वा वा, तुम्ही तर मग चांगली बाजी मारली आज। म्हणजे लय काही भाव नाही शेतकऱ्याच्या तुलनेत, पण मनाला समाधान थोडंफार वर गेला तर बरं इतरांच्या तुलनेत। कोणतं गाव तुमचं? वंजारवाडी। अरे बापरे, मग तर तुम्ही नांदगाव तालुक्याला तर काय सल्ला देशाल? नांदगावला कोणत्या मार्केटला आलं पाहिजे? काय चांदवड। हा का? 1200 किती गेला? 1295। शेजारी ना एक उन्हाळ कांदा दिसतोय मला, ते उन्हाळ कांद्याचे दाखल झालेले उन्हाळ कांदा। साईज पाहून घ्या, ट्रॅक्टर कुठलाय पाहून घेऊ। उन्हाळ कांदा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत। काय भाव गेला विचारू? काय भाव गेला? 1320। कोणतं गाव? देवळ्याचे शेतकरी आहे। 1320 रुपये गेलेला। कांद्याची साईज मस्त आहे, मोठा दाटा कांदा आहे। आणि का या उन्हाळ कांद्यामध्ये एक थोडस असं या लाल रांगड्या कांद्यासारखा चमकणारा बी येतो ना? येतो ना। मग तो का बरं नाही लावला तुम्ही? येतो ना, बघायला चांगला बाजार। असं आहे का? हा भगवा आहे का? अच्छा, म्हणून 1320 रुपये। 1320। वा वा, चांगलं आहे, चांगलं, बरं आहे। चला शेतकरी मित्र, टर्ल सोडायला लागलेला आहे कांदा उन्हामुळं, हा प्रकार आहे।
विचारू आपण त्यांना. काय भाव गेला? 1105 रुपये. ऊन लय पडायला टरली सोड राहिला. तुमचं गाव कोणतं? वंजरवाडीचं का? अच्छा अच्छा. अजून किती कांदे? अजून 10-12 ट्रॅक्टर. तिकडे मनमाडला एवढं भाव जात नाही हो. नाही कमी जातो म्हणून इकडे आलो ना. पाहिलं ना आम्ही ते बाजारभाव मध्ये येतं ना. 900 रुपयाचा हायस्ट होता मला. हा का? अरे बापरे, मग म्हणूनच येतात वाटत. म्हणून इकडे आलो. चालेल. चला मी कांदा दाखवतो. कांदा एकदम सुपर आहे. कांद्याचा भाव काय आहे? ट्रॅक्टर लाईन लागलेली पाहून घ्या, मी तुम्हाला दाखवतो. काय भाव गेला? 1150. कोणतं गाव? वंजरवाडी. बरं बरं बरं. काय किती कांदा राहिला वंजरवाडी परिसरात? भरपूर आहे. उन्हाळा कांद्याची काय पोझिशन? कमी आहे का? वंजरवाडी म्हणजे नांदगाव. अच्छा ओके. मित्र, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची आजच्या बाजारभावाची अवस्था ही होती. तुम्ही बाजारभाव पाहिले. कालच्यापेक्षा आज बाजारभावामध्ये थोडी सुधारणा आहे. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीचे जर तुम्हाला अपडेट हवे असतील तर मी साहेबराव ठाकरे तुमच्या सोबत आहे. आणि तुम्ही वेगवान शेती चॅनलवर जर असाल, फेसबुकवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून हे अपडेट आमचं तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार आहे. धन्यवाद.